गौतम नगर झोपडपट्टी पुनर्वसन हक्काचा लढा न्यायाची मागणी। मुंबई रिपोर्टिंग एस.एम. फणस माध्यम प्रिल न्यूज ऑफ इंडिया। मुंबईच्या वांद्रे पूर्व बांद्रा ईस्ट येथील सरकारी वसाहतीमध्ये असलेल्या गौतम नगर झोपडपट्टी क्रमांक 629 मधील रहिवाशांना 31 मार्चपर्यंत जागा खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। येथे हायकोर्टाची नवीन इमारत उभारली जाणार असल्याने झोपडपट्टी हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हजारो झोपडपट्टीवासियांवर या निर्णयाचा परिणाम होणार असून रहिवासी न्यायालय आणि सरकारच्या निर्णयाचा आदर करतात, मात्र त्यांची मुख्य मागणी म्हणजे पुनर्वसन हे स्थानिक परिसरातच म्हणजे क्रमांक 629 मध्ये कुठेही करावे। रहिवाशांचा विरोध, malaड येथे जाण्यास नकार। झोपडपट्टी हटविल्यानंतर रहिवाशांना मालवणी, malaड येथे पुनर्वसनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे, मात्र रहिवाशांचा ठाम विरोध आहे। त्यांचे म्हणणे आहे की त्यांना आपल्या नोकऱ्या, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणामुळे इतक्या लांब स्थलांतर करायचे नाही। त्यांच्या मते क्रमांक 629 वरच कुठेही पुनर्विकास करून त्यांना घरे देण्यात यावी, अन्यथा ते हा लढा कायदेशीर मार्गाने पुढे नेतील। बिल्डर आणि पुनर्विकास योजना। सेरेंडिपिटी रिअल्टी या बिल्डर कंपनीने झोपडपट्टीवासियांना समर्थन दर्शवले आहे। त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे एक अधिकृत प्रस्ताव दिला आहे, ज्यात असे नमूद केले आहे की जर सरकार त्यांना क्रमांक 629 ची जमीन देते तर त्या ठिकाणी कुठेही पुनर्विकास करून सर्व झोपडपट्टीवासियांना नवीन आणि चांगल्या सोयींनी युक्त घरे दिली जातील। बिल्डरने दिलेल्या पत्रानुसार झोपडपट्टी पुनर्वसन नियमन 3.3.10 अंतर्गत झोपडपट्टीवासीय आणि पात्र दुकानमालक यांना कायमस्वरूपी पर्यायी घरे आणि दुकाने उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे। हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार अंमलात आणला जाईल। स्थानीय संघटना आणि रहिवाशांची मागणी। झोपडपट्टी पुनर्वसनाच्या मुद्द्यावर जे अंबे शासकीय वसाहत निवासी अनिवासी गेलेद्रक कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रोपोज आणि गव्हर्नमेंट कॉलनी शॉप ओनर्स असोसिएशन रेड या संघटनांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। संघटनेचे अध्यक्ष समीर खोत आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते झोपडपट्टीवासियांसोबत आहेत। त्यांच्या मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। 1. क्रमांक 629 वर कुठेही पुनर्विकास करण्यात यावा। 2. सेरेंडिपिटी रिअल्टीच्या पुनर्विकास योजनेला मान्यता द्यावी। 3. झोपडपट्टी रहिवासी आणि स्थानिक दुकानदारांना योग्य न्याय मिळावा। 4. झोपडपट्टी रहिवाशांना लांबच्या भागात हलविण्याऐवजी क्रमांक 629 मध्येच पुनर्विकास करण्यात यावा। 5. 148 दुकानदारांची दुकाने उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांना अद्याप योग्य पुनर्वसन मिळालेले नाही, त्यामुळे त्यांचे पुनर्वसनही लवकरात लवकर करावे। सरकार आणि पीडब्ल्यूडी यांच्याकडून निर्णयाची अपेक्षा। झोपडपट्टीवासियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की त्यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा आणि क्रमांक 629 मध्ये कुठे